माहिती आहे लखनला आणि सर्जाला, पण त्याची वाटणी कशी झाली ही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, कारण एकच फॉर्च्युनर आहे. माझ्यासोबत आहेत लखनचे मालक. नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी सर्जेराव पाटील चव्हाण, करोडी, छत्रपती संभाजीनगर. जसं मी प्रस्तावनेत सांगितलं, ही वाटणी कशी झाली फॉर्च्युनरची? हे बघा, चंद्रार दादांनी फॉर्च्युनरचं 1 नंबरचं बक्षीस ठेवलं. त्याच्यामध्ये आपला लखन आणि त्याचबरोबर आपला सर्जा या दोघांनी ते फॉर्च्युनरचं बक्षीस जिंकलेलं आहे. तर आमची बसून त्याची चर्चा झाली 2-4 दिवसापूर्वी. तेव्हा गाडी त्यांनी ठेवली तरी मला अडचण नाही, मी ठेवली तरी त्यांना अडचण नाही, असं आमचं आपसात बोलणं झालेलं आहे. म्हणून आता तुम्ही त्यांनाच प्रत्यक्ष विचारा काय म्हणतात. कारण जसं सांगितलं तुम्ही की फॉर्च्युनर खूप महत्त्वाचं आहे मागच्या मुलाखतीत, तर कसं झालेलं आहे वाटप? आता फॉर्च्युनर तर एकच आहे आणि दादांनी समजा आणि आमचे काही घरचे संबंध असल्यासारखे आहेत, त्यामुळे आपण सर्जेराव पाटलांनी ठेवली की आपण ठेवली काय एकच, त्यामुळे आपण निर्णय केला सर्जेराव पाटलांकडे फॉर्च्युनर जाईल, त्यांच्याकडे जाईल फॉर्च्युनर, आणि जी काही रक्कम असेल अर्धी ती देण्यात येईल. काहीच अडचण नाही, ते बसून आमचं ठरवून ते वाटप होऊन जाईल. काय अडचण. तर मित्रांनो, ही सगळ्यात मोठी अपडेट लखनचे जे मालक आहेत सर्जेराव चव्हाण त्यांच्याकडं फॉर्च्युनर जाईल. आता हे अगोदर ठरलेलं आहे आणि गाडी सगळं बुक केलेलं आहे तुम्ही? हो, दादांनी गाडी पण बुक केली, सगळ्या गोष्टी केल्या. होय, म्हणजे आता अशीच घेऊन जाणार? हा, आता अशीच छत्रपती संभाजीनगरला जाईल. तो जर म्हणला हिंगोलीला जाईल, काय अडचण नाही. काय अडचण नाही. एकत्र जोड लवकर पळावी आणि तुम्ही पळव चालत तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचाला याला शुभेच्छा. काय